चला आपण आज फटाफट अशी चण्यांची भाजी बनवूयात थोड्या वेगळ्या पद्धतीने. आता याला छोले मसाला सुद्धा म्हणू शकता किंवा मिक्स भाजी सुद्धा म्हणू शकता, पण थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे. या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. खूप बनवायला सोपी आहे, चविष्ट सुद्धा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे ग्रेव्ही बनवण्याची सुद्धा गरज नाही. अशी दाटसर मस्त घट्ट अशी भाजी झटपट तयार होते, बनवायला सोपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते. आता तुम्ही ही पुऱ्यांबरोबर खा किंवा पोळीबरोबर खा, दोन्ही बरोबर सुद्धा चवीला छान लागते बरं का. तर रात्री मी चणे भिजत टाकले होते. तर हे काबली चणे आहेत आणि घरचे असल्यामुळे थोडीशी साईज बारीक आहे, म्हणजे हायब्रिड नसून हे थोडेसे चांगल्या पद्धतीचे असावेत असं मला वाटतं बरं का. पण मला ओळखायला येत नाही, कधी कधी असं वाटतं की घरचे आहेत म्हणून छोटे आहेत. आता विकत आणले की ते थोडे जास्त मोठे असतात. चला असू द्या, कुठलेही चणे असू द्या, असे चणे भिजत घालायला थोडंसं पाणी 1 इंच अर्धा इंच जास्त ठेवायचं. रात्रभर भिजत घालायचे बरं का. जास्त वेळ नसेल, 4 तासात तुम्हाला भिजवायचे असेल तर गरम पाण्यामध्ये भिजत घाला. आता रात्रभर चणे भिजू घातले होते मी, सकाळी सकाळी बनवायला घेतले. कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, पाण्याचं प्रमाण थोडंसं शिल्लक राहू द्यायचं आहे. त्यानंतर आपण हे रात्रभर भिजत घातलेले चणे आता कुकरला टाकायचे आहेत. कुकरला टाकता वेळेस त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळदसुद्धा टाका, म्हणजे चणे उकडता वेळेस ते पटकन उकडतात सुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागतात. तर मग चणे उकडायला टाकल्यानंतर मी त्यामध्येच एक बटाटासुद्धा टाकला होता. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी सुद्धा चालतो. पण तुम्ही शक्यतो यामध्ये बटाटा टाकू नका, कारण तो खूप गाळ होतो. पण मला कसं घरामध्ये लहान बाळ आहे, डबल डबल कामं होत नाहीत आणि तसंही मला ग्रेव्ही बनवायची नव्हती. म्हटलं चला होऊ द्या गाळ, आणि छान लागतो बरं का असा सुद्धा. तुम्हाला जर टाकायचाच असेल तर थोडासा वेगळा बॉईल करा अर्धवट आणि मग भाजीमध्ये वापरा, भाजी अजून छान बनते. पण चला, एकच बटाटा टाकला होता. आता हे कुकर आपण गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घ्या किंवा कमी गॅसवर 10 मिनटं ठेवा, कारण हे छोटं कुकर असल्यामुळे फुल गॅस करून जर शिट्ट्या काढल्या तर उतू जातं. म्हणून कमी गॅसवर मी 10 मिनटं उकडून घेतलं. त्यानंतर खडे मसाले घेतलेत, अगदी थोडेसे घेतलेत. एक तेजपत्ता, थोडंसं मायपत्री किंवा जायपत्री असेल तर थोडीशी घ्या, 2 मिरे, 2 लवंगा, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि मोठ्या विलायची अख्खी घ्या किंवा थोडीशी काढून घेतली तरी सुद्धा चालतं, नाही घेतलं तरी सुद्धा चालतं. पण गरम मसाला असेल तर तो नक्कीच टाका बरं का. तर आता सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी आपले जे चणे आणि बटाटा होता ते छान गाळ शिजलेला आहे. आता चणे इथे छान मऊ शिजले तरच भाजीला चव येते बरं का. पण ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला कितपत शिजवायचे आहेत ते बरं का. पण मला असे चणे मऊ छान शिजलेले आवडतात. याने काय होतं, भाजी खूप छान मऊ मऊ तयार होते. तर आता थोडेसे चणे आणि बटाटा जास्त उकडल्यामुळे मी तो साईडला काढून ठेवलेला आहे. तो नंतर आपण शेवटी मॅश करून यामध्ये टाकणार आहोत. यामुळे काय होतं, भाजी दाटसर होते आणि चवीला सुद्धा छान लागते. तर कढईमध्ये सगळ्यात अगोदर टाकलेलं आहे तेल. आता तेलामध्ये तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्यात अगोदर बारी असते मसाल्यांमध्ये म्हणजे मोहरीची. कुठलीही भाजी असो, पण सगळ्यात अगोदर तेलामध्ये तर मोहरीला जावं लागतं. त्यानंतर तुमच्याकडे खडे मसाले जर घेतलेले असतील तर खडे मसाले टाकायचे गरम तेलामध्ये. लगेचच आपण अद्रक आणि लसूण, जिरे ठेचलेले टाकायचे. त्यानंतर लगेच बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तर बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण आपण इथे ग्रेव्ही बनवलेली नाही आहे, बिना ग्रेव्हीचीच भाजी आहे आणि थोड्या वेगळ्या पद्धतीची. तुम्हाला अगोदरच म्हटलं बिना ग्रेव्हीची आहे आणि वेगळी पद्धत आहे. पण ही पद्धत एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की ही भाजी आवडेल. आता कांदा थोडासा लाल आणि सॉफ्ट होऊ द्यायचा आहे बरं का. कांदा छान तळत आला की आता आपण बाकीचे मसाले टाकूयात. हळद टाकायची आहे थोडीशी, त्यानंतर कश्मीरी लाल तिखट असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा टाका. तुम्हाला झणझणीत तिखट हवी असेल तर भरपूर प्रमाणात कश्मीरी लाल तिखट टाका, म्हणजे भाजी तिखटही होते, कलरही सुद्धा छान लाल येतो. पण घरामध्ये लहान मुलं असली की डबल डबल काय भाज्या करायच्या, म्हणून मी मीडियम तिखट बनवत असते, म्हणून थोडंसंच टाकलं. त्यानंतर अंबारी मसाला, आता माझी कुठलीही रेसिपी असो भाजीची तर मी त्यामध्ये अंबारी मसाला नक्कीच टाकत असते, कारण आम्हाला तो जास्त आवडतो. त्यानंतर छोले मसाला, थोडासा गरम मसाला, धना पावडर. आता तुमच्याकडे छोले मसाला घरामध्ये नसेल, पण गरम मसाला मला तरी वाटतं की प्रत्येक घरामध्ये असतो, मग तो थोडासा टाकायचा. मग खडे मसाले जरी नसले पण गरम मसाला असला की तरीही चालतं. तर आता मसाले टाकले की लगेचच मी या भाज्या टाकल्या. आता इथे गाजर, थोडेसे वाटाणे घेतलेले होते, त्यानंतर टोमॅटो. आता हे तुमच्याकडे जर असेल तर टाका, नाही घेतलं आवडत नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालतं. पण म्हटलं
चला, थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी, थोडी छान लागते चवीला आणि टोमॅटो असल्यामुळे भाजीला थोडासा आंबूसपणा येतो, म्हणून चवीला छान लागते. आता मसाल्यामध्ये लगेचच मीठ टाकायचं, थोडंसं गरम पाणी टाकायचं. तर मी जे चण्यांचं पाणी होतं उकडलेलं तेच पाणी टाकलं आणि छान मसाले मिक्स केले. आता या मसाल्यांना छान तेल सुटावं आणि गाजर, टोमॅटो आणि वाटाणे छान सॉफ्ट व्हावेत, त्यासाठी 2 मिनटं झाकण ठेवायचं. म्हणजे मग आपले मसाल्यांना तेलही सुटतं आणि ते सुद्धा सॉफ्ट होतं. चला बघ, शेवटी मी कोथिंबीर चिरून घेतली. आता ही शेवटीच वापरणार आहे म्हणून शेवटीच चिरून घेतलेली आहे. त्यानंतर जो बटाटा होता उकडलेला तो असा छान गाळ झालेला होता, तर त्याला थोडंसं मॅश केलं. थोडेसे चणेसुद्धा असे छान बारीक करून घ्यायचे, म्हणजे भाजीला छान घट्टपणा येतो. आणि ते ग्रेव्ही नसल्यामुळे तर टाकावंच लागतं. ग्रेव्ही जरी वापरली तरीसुद्धा आता छोल्यांची भाजी म्हटलं की थोडीशी छोले मॅश करून टाकली तरच चवीला छान लागते बरं का भाजी. तर चला, मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे. झणझणीत आणि मस्त सुगंध दरवळत आहे बरं का या भाजीचा. तर आपली फोडणी अशी छान तेल सुटेपर्यंत बनवून घ्यायची. मग फोडणी छान तयार झाली की त्यामध्ये आपले उकडलेले छान सॉफ्ट झालेले चणे टाकायचेत आणि हे मॅश केलेले चणे, बटाटासुद्धा टाकायचा. आता हे बटाटा ऑलरेडी जास्त शिजलेला आहे, पण चला म्हटलं छान बाइंडिंग येते या बटाट्यामुळे भाजीला. आणि आवडीनुसार आता पाणी टाकायचं, गरम पाणी टाका म्हणजे अगदी चांगली भाजीला चव येते. तर आवडीनुसार पाणी टाका. आता तुम्हाला पुऱ्यांबरोबर जर ही भाजी बनवायची असेल तर पाणी थोडंसं कमी वापरलं आणि घट्ट दाटसर भाजी बनवली तरीसुद्धा चालतं. पण पोळीबरोबर हवी असेल तर मला तरी वाटतं थोडीशी शेल पाहिजे, तर मग थोडंसं जास्त प्रमाणात पाणी टाकलं तरीसुद्धा चालतं. आता ज्याची त्याची आवड असते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी टाका. 2 मिनटं झाकण ठेवा, म्हणजे उकळी आली की भाजी पटकन तयार होते. आता उकळी येईपर्यंत झाकण ठेवायचं, नंतर नाही ठेवलं तरीसुद्धा चालतं. आणि कमी गॅसवर ही भाजी छान 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तसंही ऑलरेडी या भाजीमधलं सगळं काही शिजलेलं आहे. आणि अजून थोडीशी दाट आणि घटसर होण्यासाठी मी अगदी थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा टाकला आहे. तुम्ही नाही टाकलात तरीसुद्धा चालतं, पण आमच्या घरामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा अगोदर भाजीला लागतोच. ही आमची रोजचीच सवय आहे, त्यामुळे मग थोडासा शेंगदाण्याचा कुट्टासुद्धा टाकला आहे. आता बघा, मस्त अशी भाजी आपली तयार झालेली, म्हणजे शिजली नाही पण बनवून झालेली. असं अर्धवट झाकण ठेवलं किंवा मग नाही ठेवलं, कमी गॅसवर जरी बनवून घेतली तरीसुद्धा चालतं. चला, 10 मिनटं भाजी आपण बनवून घेतलेली, कमी गॅसवर शिजवून घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे, मस्त अशी बिना ग्रेव्हीची भाजी. एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करा. लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी ही भाजी आहे. पुऱ्याबरोबर अगदी छान लागते, पोळीबरोबर सुद्धा छान लागते. चला मग, आजची ही थोडी वेगळ्या पद्धतीची छोल्यांची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. शेवटी आता कोथिंबीर टाकायची आणि मग भाजी सर्व करायची. चला मग, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज पाहायला भेटतील. इथून समोर जास्त करून बेबीच्याच रेसिपीज येणार आहेत, कारण माझ्या बेबीला 6 महिने कंप्लीट झालेले आहेत. त्याला बेबीला काय काय मी खाऊ घालणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला, अजूनसुद्धा जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण कोणीसुद्धा कितीही मी ओरडले किंवा काही जरी झालं तर तुम्ही नुसतं ऐकून घेता, सबस्क्राईब करत नाहीत. नका करू, करायचं नसेल तर, पण रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा.